Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मृत आयुषच्या शरीरामध्ये तब्बल 9 गोळ्या घुसल्याचं पोस्टमॉर्टममधून समोर आलंय. जिथं गोळीबार झाला तिथे सुद्धा 10 रिकामी काडतुसं आणि 1 जिवंत गोळी सापडल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तसेच हल्ल्यात वापरण्यात आलेली वाहनं आणि बंदुका अद्यापही सापडलं नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुषची नाना पेठेत निर्गुण हत्या करण्यात आलेली होती. वेगवेगळ्या ठिकाणाहून 6 आरोपींना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलंय. बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर यांच्यासोबत अन्य 3 आरोपींच्या मुसक्या पुणे पोलिसांनी परराज्यातून आवळल्यात. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपींनी आयुषची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. हत्येनंतर हे सगळे आरोपी पुण्यातून फरार झाले होते, परंतु पोलिसांनी मध्यरात्री महाराष्ट्राच्या बाहेरून या सगळ्यांना अटक केली आहे. मृत आयुषचे वडील हे वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणात नागपूरमधील तुरुंगात आहेत. मुलाची हत्या झाल्याचं समजल्यानंतर ते पॅरोलवर नागपूरहून पुण्यात आले. त्यानंतर 72 तासांच्या उशिरानंतर आयुषवरती अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काही अघटित घडू नये यासाठी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.